हॅलो, गुड मॉर्निंग. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर इकडे ध्रुवला सकाळ सकाळी भूक लागलेली, कारण त्याला ते चिप्स फार आवडतात. तर त्याने ते खाण्यासाठी मागितलेले आणि तो उठल्याबरोबर ब्रश केला आणि चिप्स खात बसलेला. आणि सगळ्यांची एकादशी असल्यामुळे आज साबुदाणा भिजत घालत होते मी. तो स्वच्छ धुतला आणि पाणी ओतून भिजण्यासाठी पातेल्यामध्ये ठेवून दिला. त्यानंतर चहा बनवायची वेळ झालेली, तर इकडे चहा बनवायला ठेवलेला आणि चहा बनवून पण झाला. त्यानंतर ह्यांनी आणि मीच घेतला चहा, कारण मुलं नको म्हटली. ध्रुवने पण चिप्स खाल्ल्यामुळे तो नको म्हटला. त्यानंतर सगळं आवरलं. आता इकडे शेंगदाणे होते ते भाजून ठेवते, कारण लाडू बनवायचे होते आणि प्लस बटाटे पण उकडायला ठेवले. आज गुलाबाला खूप सारे फुलं आलेली, एक 20-25 तर फुलं असतील. त्यानंतर लाडूचं सारण बनवून घेतलं. तसे तर घरातले सगळे लाडू संपलेले, कारण मुलं डब्याला पण नेतात, एरवी पण खातात. तर 4-5 लाडू बनवले. बाकीचे जे सारण होतं ते भरून ठेवलं. त्यानंतर मला शाबू वडे करायचे होते, त्यासाठी बटाटे सोलून घेतलेले आणि इकडे तोपर्यंत तेल गरम झालं होतं, त्यामुळे साबुदाण्याच्या पापड्या होत्या त्या तळून घेतल्या. आणि सप्पक वडे बनवण्यासाठी अगोदर शाबूमध्ये साखर, मीठ, लिंबू पिळं, शेंगदाण्याचं कूट टाकलं, बटाटे सगळे कुस्करून मस्त सपक सारण काढून ठेवलं सपक शाबू वडे बनवण्यासाठी. आणि इकडे तिखटमध्ये फक्त हिरवी मिरची ॲड केली आणि ते पण आता सारण बनवून झालं आणि शाबू वडे थापून घेतले. अगोदर तिखट तळून घेतले, कारण मी लास्टला तिखटच मळून घेतलं होतं. तर इकडे तिखट शाबू वडे झाले. त्यानंतर सपक पण काढणार आहे, कारण ध्रुव तिखट खात नाही, तशी तरी हिरवी मिरची फारच तिखट आहे. तर यांना उपवास असल्यामुळे डबल चहा प्यायचा होता, तसं मी पण पिला. तर इकडे डबल चहा करण्यासाठी ठेवलेला. त्यानंतर हे चहा पिल्याने ड्रेपरीचं काम होतं, त्यासाठी वरती गेले होते. सगळा स्वयंपाक बनवून झालेला. साबुदाणा वडे, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा लाडू, त्यानंतर शाबूची पापडी, वेपर्स आणि सोबतच कढी बनवलेली उपवासाची. इकडे ध्रुव जो आहे 4-5 वाजता संध्याकाळच्या टायमिंगला विठ्ठलाचं ड्रॉइंग काढतो आहे. तर हे ड्रॉइंग यांनी काढून दिलेलं, तर तो सेम पाटीवरती तसंच काढत बसलेला. आणि वेळ भेटला म्हणून मी लाडू पण बनवायला घेतले. सगळे लाडू बनवून झाले आणि बघा किती सुंदर काढलेला. पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीला त्याने एकदम परफेक्ट बरोबर काढलेला, पण आता म्हटलं की मला फक्त चेहरा बनवायचा आहे. तर संध्याकाळी मुलांना जायचं होतं बाहेर, घरात बसून कंटाळा आलेला आणि भगवंत मैदानावरती हे वेगळेच पाळणे आलेले. तर ध्रुव याच्यामध्ये बसलेला, हा थोडासा वेगळा होता, डोरेमॉनमध्ये त्याला बसायचं होतं, तर त्याच्यामध्ये तो बसला. त्यानंतर मुलांनी कुल्फी खाल्ली आणि आम्ही सर्वांनी